नमस्कार, मी विष्णू पांडुरंग आवळे, ग्रामीण रुग्णालय सोमर्डी येथे सफाईगार या पदावर मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. 31/7/2025 ला मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर मी माझ्या मुलाला लाळपांगे समितीच्या वारसा हक्कानं नोकरीसाठी त्याचा प्रस्ताव मान्य जिल्हा शल्य चिकित्सकाकडे पाठवला होता. त्यांनी तो उपसंचालक कार्यालय पुणे येथे पाठवला. आता प्रस्ताव पाठवून साधारण 8 महिने झाले, तरीही माझ्या मुलाला नियुक्ती देण्यास उपसंचालक कार्यालय जाणून बुजून टाळाटाळ करते. हेतू पुरस्कार आम्हाला त्रास दिल्यागतच ते आहे, कारण गेले 8 महिने झाले मी त्यांच्याशी संपर्कात आहे, पण ते कुठल्याही प्रकारचे आम्हाला दाद देत नाहीत. त्यामुळं मग मी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याला मला पाठिंबा म्हणून आमचे राज्य सरकारी चतुर्थ वर्ग 4 कर्मचारी संघटनेचे जे आमचे पदाधिकारी आहेत गाडगे साहेब, तर त्यांनी आणि त्यांच्या टीमनं मला आता इथं माझ्या उपोषणास पाठिंबा दिलेला आहे आणि ते सुद्धा माझ्या संगती आहेत. कार्यकर्ते आवळे आणि एका जिल्ह्याच्या संघटनेवर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचंच काम प्रशासनाकडून होत नाही, त्याचा आम्हाला फार दुःख होतंय. आणि यांनी इतर नियमानुसार त्यांची मागणी शासन निर्णयामध्ये स्पष्ट आहे. लाळपांगे समितीच्या शिफारशीनुसार शासन निर्णय आहे. तर शासन निर्णयामध्ये वारसाहक्काची नेमणुकीचा प्रस्ताव आल्यानंतर 30 दिवसाच्या आत त्याचा निपटारा पूर्ण त्या नियुक्ती अधिकाऱ्यांनी करायचा आहे आणि वारसाहक्काला नियुक्ती द्यायची आहे. असं असताना गेले 8 ते 9 महिने झाले आजचा प्रस्ताव उपसंचालक आरोग्य सेवा पुणे यांच्या कार्यालयात प्रलंबित आहे. आणि त्यांच्याकडे आम्ही संघटना म्हणून सुद्धा संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला 8 दिवसात करून 10 दिवसात करून त्याची पुढची आश्वासनं देऊन नियुक्ती देण्यासाठी दिरंगाई विनाकारण केलेले टाळाटाळ करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आहे. आणि आज या ठिकाणी आमचे आवळे आमरण उपोषणासारखा त्यांना त्यांच्या निर्णय घ्यावा लागलेला आहे. त्यांच्या या उपोषणाला आम्ही सातारा जिल्हा संघटनेच्या वतीने पूर्णपणे पाठिंबा देऊन आम्ही सुद्धा धरणे आंदोलन त्यांच्यासोबत करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. भविष्यात नियुक्तीचं काम पुणे प्रशासनाकडून झालं नाही, आम्ही वेगळ्या स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. आणि खरं तर उपोषणाचं नुकतीच नियमाप्रमाणे आवळे यांनी प्रशासनाला दिला असता त्या प्रशासनाकडून माझं 2 ओळीचं पत्र सुद्धा नाही, किंवा त्यांना बाबा तुम्ही उपोषणापासून परावृत्त व्हा, उपोषणापासून लाभ व्हा, अशा पद्धतीचे कुठेही त्यांना सांगण्यात आलेलं नाही. तर या प्रशासनाला त्यांची जागा दाखवण्याच्या दृष्टीने आम्ही पूर्णपणे आवळेच्या पाठीचे आहे. आणि जोपर्यंत त्यांचं काम होत नाही, जोपर्यंत ते उपोषणापासून माघार घेत नाही, तोपर्यंत आम्ही त्याच्या सोबत आहे. एवढंच मला या प्रसंगी सांगायचं. धन्यवाद.